अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या ध्यास स्वामीचा ह्या आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे. आपल्या सगळ्यांना एक प्रश्न पडतो, महाराजांसमोर आपण तांब्याच्या भांड्यात पाणी का ठेवतो किंवा छोटा पेला ठेवतात, पण ते का ठेवतात, तर का ठेवतो, त्याचं मुळात काय करायचं असतं, आपण हा पेला का ठेवतो. आज मी त्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे. आपण देवघरात पाणी ठेवतो, ते ठेवल्याने काय होते, आपण सतत देवाची सेवा करत असतो, देवाऱ्याची काळजी घेत असतो आणि सेवामध्ये खंडन होणार नाही याची सुद्धा काळजी घेत असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्याला प्रत्येकजण सांगत असतं की देवघरात एक तांब्याचा तांब्या भरून किंवा एक ग्लास भरून ठेवा, काही ना काही भरून ठेवा, पण का भरून ठेवावं हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांना रोज नैवेद्य दाखवायला जमत नसेल तर आपण काय करतो, खडीसाखर ठेवतो, पण निदान खडीसाखर तरी ठेवावी. आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपण 5 तत्व जागृत केले जातात. 5 तत्व जागृत करून आपण पूजा करत असतो. तर ते कोणते तत्व आहेत, तर जलतत्व, वायुतत्व, पृथ्वीतत्व, अग्नितत्व. तर पृथ्वी तत्वाचे प्रतीक म्हणून देवाला आपण गंध किंवा चंदन लावले जाते. ज्याप्रमाणे पृथ्वी आपल्याला आधार देते आणि सुगंध देते, त्याचप्रमाणे देवाला गंध लावून आपण आपली स्थिरता आणि भक्ती व्यक्त करत असतो. दुसरा आहे आकाशतत्व. तर आकाशतत्वाचे प्रतीक म्हणून देवाला फुले वाहिली जातात. आकाश हे सर्वव्यापी आणि निर्मळ आहे. फुलांचा सुगंध आणि कोमलता याच निर्मळतेचे दर्शन घडवते. तिसरं आहे वायुतत्व. वायुतत्वाचे प्रतीक म्हणून धूप किंवा अगरबत्ती लावली जाते. धूपाचा धूर ज्याप्रमाणे हवेत मिसळून सर्वत्र दरवळतो, त्याचप्रमाणे आपली प्रार्थना ही ईश्वरापर्यंत पोचावी हा त्यामागील उद्देश असतो. नंतर आहे अग्नितत्व. अग्नितत्वाचे प्रतीक म्हणून दिवा किंवा आरती ओवाळली जाते. दिवा हा प्रकाशाचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे, जो जीवनातील अंधकार दूर करून चैतन्य निर्माण करतो. नंतर आहे जलतत्व. जलतत्वाचे प्रतीक म्हणून देवाला नैवेद्य दाखवला जातो. पाणी हे जीवनाचा आधार आहे. अन्नामध्ये पाण्याचा अंश असतो आणि नैवेद्य दाखवतानाही आपण देवाला तृप्त करण्यासाठी पाण्याचा वापर करत असतो. ह्या 5 तत्वांनी, ह्या 5 गोष्टींनी पूजा म्हणजे पंचोपचार पूजा होणे, यालाच आपल्या शरीरातील पंचमहाभूतांना ईश्वराच्या चरणी अर्पण करणे असेही मानले जाते. आपण पूजा करताना सर्वात आधी दिवा लावतो, मंत्र, स्तोत्र, आरती म्हणतो. याने घरात पॉझिटिव्हिटी येते, म्हणजेच सकारात्मक ऊर्जा येते. आणि त्याच्याचबरोबर तांब्याने भरलेला कलश ठेवला जातो. ह्या आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो, हा कलश का ठेवायचा, ह्या कलशाचं काय करायचं. तुम्ही तांब्याच्या किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये सुद्धा कलश ठेवू शकता. तो कॉपरचाच असला पाहिजे असं काही गरजेचं नाही. किंवा तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार छोटा जर चांदीचा घेतला तरी ठेवला तरी चालतो. मी नेहमी महाराजांच्या समोर हा कलश ठेवतच असते, तांब्या ठेवतच असते. तुम्ही स्टीलचा ग्लास ठेवला तरी चालेल. कलश हा प्रामुख्याने वरुण देवाचे म्हणजेच जलाचे प्रतीक म्हणून मानले जातात. पूजेच्या वेळी कलशात सर्व तीर्थाचे आवाहन केले जाते. असे मानले जाते की तांब्याच्या धातूमध्ये सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असते.
देवघरातील मंत्रोच्चार सकारात्मक ऊर्जा कलशातील पाण्याद्वारे वातावरणात पसरण्यास मदत होते. कोणताही शुभ प्रसंकल्प करताना किंवा पूजा करताना कलश स्थापना करणे अनिवार्य मानले जाते, कारण तो सुख समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे. तांबे हा धातू पाणी शुद्ध ठेवण्यासाठी ओळखला जातो. तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यातील हानिकारक जीवाणू नष्ट होतात, ज्यामुळे ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन करण्यासाठी योग्य बनते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून देवघरातील सात्विक कंपने तांब्यामुळे लवकर आकर्षित होतात आणि कलशातील पाण्यामध्ये साठवली जातात. कलश नेहमी ईशान्य कोपऱ्यात किंवा महाराजांच्या डाव्या बाजूला ठेवावा. आता सध्या आपण देवघर हे ईशान्य कोपऱ्यात ठेवू शकत नाही, कारण वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यातच देवघर असावं, पण आता सध्याच्या घरात आपल्याला ते शक्य नाही. त्यामुळे तर तुम्ही महाराजांच्या डाव्या बाजूला ठेवला तरी चालतं आणि नेहमी तो डाव्या बाजूलाच असू द्या. त्यावर गंध अक्षता वाहून त्याची पूजा करावी. कलशात दररोज ताजी पाणी भरावे. आणि एक पाण्यामध्ये काय असतं ना, ॲट्रॅक्शनची पॉवर असते, ज्याला आपण लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणतो. आपलं मन स्थिर राहण्यासाठी, कारण की आपल्या मनात रोज लाखो विचार येत असतात, ते चलबिचल असतं, त्याला स्थिर करण्यासाठी पाणी आपलं मदत करतं. मनात काही निगेटिव्ह विचार येत असतील तर ते निघून जाण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. आपण महाराजांसमोर पाणी ठेवतो, सेवा करत असतो, त्याने आपले मन खूप प्रमाणात सकारात्मक आणि शुद्ध आणि सात्विक होते. आणि त्याचबरोबर कोणाच्या घरात जर वास्तुदोष असेल ना, तर तुम्ही रोज तांब्याचा कलश भरून ठेवला ना, तर बऱ्या प्रमाणात जी निगेटिव्हिटी आलेली आहे ती निघून जाण्यास मदत होते. आता सर्वात महत्त्वाचं, ह्या पाण्याचं काय करायचं. ह्या पाण्याने नकारात्मक शोषली आहे. हे पाणी तुम्ही देवाच्या महाराजांच्या सानिध्यात ठेवलेले असते. त्या पाण्याला साक्षी धरून तुम्ही मंत्र, स्तोत्र, सेवा, आरती, पूजा करत असतात. हे पाणी तुम्हाला रोज बदलायचं आहे. लक्षात असू द्या, हे पाणी तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे. आणि उरलेल्या पाण्याचं काय करायचं, तर ह्या पाण्याचं घरात थोडं थोडं, म्हणजे घरात प्रत्येक एक कोपऱ्यामध्ये तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे. वॉशरूम सोडून, बाथरूम सोडून तुमच्या घरात जितक्या रूम असतील ना, प्रत्येक एक रूममध्ये शिंपडायचं आहे. आणि रोज तांब्यात स्वच्छ धुवून फ्रेश पाणी तांब्यात भरून ठेवायचं आहे. हे पाणी जर कोणी आजारी असेल ना, तर त्यालासुद्धा हे पाणी दिल्याने त्याला आजारपणातून मुक्तता होते आणि तो लवकर बरा होण्यासाठी सुद्धा मदत होते. हे पाणी रोज तुम्हाला तीर्थ म्हणून प्यायचं आहे आणि रोज तुम्हाला पाणी बदलायचं आहे. आणि तरीसुद्धा तुमचं जर पाणी उरत असेल तीर्थ म्हणून देऊनसुद्धा, तर तुम्ही हे पाणी झाडाला टाकू शकतात. हे पाणी तुमच्या आयुष्यातील मनातले, वास्तूचे जितके पण निगेटिव्हिटी असू द्या, ती खेचून घेण्यासाठी मदत करतात. आणि लक्षात असू द्या, तुम्ही ग्लासमध्ये पाणी ठेवत असाल तर ते पाणी उघडं ठेवू नका. तुम्ही तांब्यामध्ये पण ठेवत असाल तर ते उघडं ठेवू नका, त्यावर झाकण ठेवा. तुम्हाला डाव्या बाजूला पाणी ठेवायचं आहे. तुम्ही पाणी ठेवत नसाल तर आजपासून ठेवायला सुरुवात करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी इथे संपवते. श्री स्वामी समर्थ.